शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅन केले. लॉंग टर्म म्हणजे 2047 ला 2047 ला आपल्याला 0 कार्बन इमिशन बनायचं. आपल्याला माहित आहे सगळे कार्बन इमिशनचे. आता बरेच या ठिकाणी सायन्सची लोक असतात, असं गृहीत धरून मी सांगतो, पण ठीक आहे, जनरल तुम्हाला त्याचे तोटे सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे पेट्रोल डिझेल वापरतो आपण फक्त ट्रान्सपोर्टेशन साठी वापरत नाही, आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन साठी तेवढंच लागतं. राईट. आता सिलेंडर बंद झाले, गॅस सिलेंडर बंद झाले तर बऱ्याच इंडस्ट्री थांबलेल्या आहेत. कोटिंगच्या इंडस्ट्रीज असतील किंवा तुम्हाला इव्हन काही कटर म्हणून यूज करायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला गॅसच वापरला जातो. आपण बघतो ना वेल्डिंग वाल्याकडे वगैरे ह्यूज गॅस. आणि तो गॅस काय तुम्ही व्हेकल मध्ये भरलेला गॅस सीएनजी म्हणून गॅस असेल किंवा पेट्रोल डिझेल, ह्याच्यातून ह्यांची बर्निंग होऊन बाहेर जो पडतो तो कार्बन डायऑक्साईड येतो आणि एन्व्हायरमेंट मध्ये हा कार्बन डायऑक्साईडचं कॉम्पोजिशन वाढत जातं, लेवल वाढत जाते. अनफॉर्च्युनेट आहे की कार्बन डायऑक्साईड नॅचरल अबंडन्स बघितलं तर बिलो 1% आहे, 0.04% नॅचरल आहे. आणि ऑक्सिजन आपला 16%, 17% आपल्याला डिस्ट्रीब्युशन राहतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त, डिपेंड्स ऑन पुण्या झोन मध्ये तुम्ही येते. तर हे कार्बन डायऑक्साईडचं कॉम्पोजिशन वाढल्यानंतर ज्यावेळेस त्याचं लेवल वाढते त्यावेळेस मेजर प्रॉब्लेम असा होतो की जे रेडिएशन सूर्याकडून यायचे सरफेसला, अर्थ सरफेसवर हिट व्हायचे आणि ते जे माघारी जायचे, ही जी प्रोसेस कंटिन्यू चालू आहे, ते रेडिएशन ऑन द वे त्या कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूलला हिट होतात, पुन्हा माघारी येतात, पुन्हा हिट होतात, पुन्हा जेवढे कार्बन डायऑक्साईड असतील तेवढे कार्बन डायऑक्साईड त्याला ऑब्स्टॅकल तयार करतात. आणि एक रेडिएशन जो एक किरण आला सूर्याकडून तो ह्या मल्टिपल टाइम्स कार्बन डायऑक्साईडला हे थांबल्यामुळे तो माघारी न जाता इथंच सरफेस वरतीच एंगेज होऊन जातो. त्याच्यामुळं माग 1800 म्हणजे मागे जर बघितलं एक मागच्या 30-35 वर्षाचा जर इतिहास बघितला तर टेम्परेचर अर्थ सरफेसचं ग्लोबल सांगतोय मी, ग्लोबल टेम्परेचर सांगतोय, प्रत्येक वर्षी 1 डिग्रीनं हायेस्ट टेम्परेचर वाढलेलं दिसतं. अनफॉर्च्युनेट आहे. आणि हे जे वाढलेलं टेम्परेचर आहे त्याचे आपण हे साईड इफेक्ट बघतो. आपण मराठवाडा ड्राय आहे, प्रत्येक वर्षी त्याच्यापेक्षा जास्त ड्राय वाढतो, आपल्याला जनावरांच्या छावण्यापर्यंत जावं लागतं. तेच टेम्परेचर जर आपण सी लेवलवर जर बघितलं, समुद्रावरती बघितलं, समुद्र 80% पाणी आहे आपलं, 80% अर्थ सरफेस तुमचा पाण्याने कव्हर झालेला आहे. तर त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं. बिकॉज टेम्परेचर मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जर 1 डिग्रीनं वाढलेलं असेल तर तेवढं पाणी वेपर्स तयार होतात. ते वेपर्स तयार झाले, वरी त्याच्यावर प्रेशर क्रिएट झालं, ते शिफ्ट झाले जवळच्या जमिनीकडे आणि तिथे एवढा ढगफुटीसारखा पाऊस पडतो. आपण चेन्नईचं एक्झाम्पल बघितलं, आपण मुंबई दरच वर्षी बघतो, तामिळनाडूकडे, केरळकडे हे जे खाली निमुळत होत गेलेलं आहे ना, सगळीकडे तुम्हाला हे असे ऍक्सिडेंटल रेन पडले दिसतात. म्हणजे ड्राय बनतं, हेवी रेन होत जातात. दुसरी साईड जर बघितली आपण, अराउंड तुम्हाला एक 35-40% पाण्याचा भाग हा आईसनं कव्हर झालेला आहे. राईट. त्या गॅलेक्सीज मेल्टेड चालू झालं. आपण कुठंतरी तुम्ही ऐकलं असेल किंवा न्यूज मध्ये बघितलं असेल, त्याला हा बेस आहे की काही दिवसानं अर्थ पाण्यामध्ये जाणार आहे, असं कुठंतरी ऐकलेलं आहे. त्याला हा बेस आहे. काय होतं मग, आईस मेल्ट होतो आणि पाण्यामध्ये कन्व्हर्जन होतं. पाणी तर ऑलरेडी आहेच आहे, पण आईसचं मेल्टिंग होऊन पाण्यामध्ये कन्व्हर्जन होतं, वाढत चाललंय. CO2 चे इफेक्ट सांगतो मी तुम्हाला. आणि दर वर्षी मग पाण्याची लेवल वरती येत जाते. राईट. म्हणजे तुमचा एरिया सरफेस जो यूज करायचा तुमचा जमिनीचा भाग आहे तो पाण्याखाली जात चालला. आणि अनफॉर्च्युनेटली ह्याला कुठंतरी एंड आहे. एक दिवस हा पूर्ण एरिया ऑक्युपाय केला जाईल पाण्यानं आणि हा प्रॉब्लेम येईल. हा मेजर प्रॉब्लेम आहे. दिस इज ओनली बिकॉज ऑफ द कार्बन डायऑक्साईड. आपल्याला कार्बन कट का करायचं आहे, पेट्रोल डिझेल वापरायचे का कमी करायचे. आपलं अगोदर ज्यावेळेस आम्ही तुमच्यासारखं होतो, आम्ही केरोसिनच्या गाड्यावर फिरत होतो. राईट. केरोसिन. आणि किती एक मागच्या किती 20 वर्षाचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. मी काय खूप जुना नाही तुमच्यापेक्षा.
ह्या 20 वर्षामध्ये एवढं ट्रान्सफॉर्मेशन आहे की केरोसिन पासून आपण चार्जिंग पर्यंत आलो. राईट, आता इलेक्ट्रिक व्हेकल आलेले. तर हे ट्रान्सफॉर्मेशन एक आपल्याला डेव्हलपिंग टू डेव्हलप्ड कंट्रीकडे जाण्यासाठी खूप पॉझिटिव्ह डायरेक्शन चाललंय. त्याचं जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत होतो की सोलार पॅनल. गव्हर्नमेंटच्या कॅल्क्युलेशननुसार ज्यावेळेस आपल्याला हे कम्प्लीट बंद करायचं आहे, कोणतं जे आपण आता पेट्रोल डिझेलवरची डिपेंडन्सी आहे ना, ती कम्प्लीट बंद करायची अशा डायरेक्शन आपण चालू, तर एक प्रोजेक्टेड 2030चं डिस्ट्रीब्युशन सोलारचं आपण 2025 लाच कम्प्लीट केलंय. आज आपण बघतो प्रत्येक शेतकऱ्याकडे एक दोन कमीत कमी 2 ते 3 पंप आहेत, सोलार पंप आहेत. एक शहरामध्ये इंडिपेंडंट घर असेल किंवा इव्हन अपार्टमेंट असतील तर त्यांनी देखील इंडिपेंडंट त्यांचं सोलार पॅनलचं प्लॅन चालूच आहे. थोडासा प्रॉब्लेम ह्याच्यात असाच आहे की थोडं जास्त स्पेस ऑक्युपाय करतं आणि इफिशियन्सी ते कमी होतं. स्पेसच्या मानानं इफिशियन्सी कमी आहे, पण डेफिनेटली रिसर्च त्या डायरेक्शननं चालू आहे. हे पॅनल, मोठे पॅनल हे सगळे रिप्लेस होतील आणि छोटे पॅनल येतील, मोर इफिशियंट येतील. आज आपल्याला रोडच्या लाईट 11-12 नंतर बंद झालेल्या दिसत आहेत, पण हे डेफिनेटली रिप्लेस होऊन रात्रभर चालणारे पॅनल्स येतील. राईट, मी ज्यावेळेस युएस मध्ये बघितलो की विद्यापीठाची एक सेंट्रल पार्किंग असायची, त्या सेंट्रल पार्किंगला पार्किंग पूर्ण सोलारने कव्हर केलेली राहायची. त्याच्यावर बाहेरचं आउटसाइड लॅब हे पूर्ण लाइटिंग त्याच्यावर चालायची. त्या लॅबोरेटरीवरचे पूर्ण कव्हर केलेलं राहायचं. त्या कव्हर केलेल्या सोलार पॅनलवरच्या कन्व्हर्जनवरती त्या बिल्डिंगची पूर्ण लाईट चालायची. सीधा इंडिपेंडन्स. आणि ही इंडिपेंडन्सी आपल्याकडे याला चालू झालेली आहे. प्रोव्हाइडेड गव्हर्नमेंट 70% सबसिडी देतं, म्हणजे 70% बोजा हा गव्हर्नमेंट स्वीकारतं. लोकांमध्ये आपल्या आणखीन अवेअरनेस नाही, लोकांनी घ्यावं, लोकांना अफोर्डेबल नाही. त्याच्यासाठी लागणारी जे कॉम्पोनंट आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे, जे आपण सोलार पॅनल म्हणून जे काही सिलिकॉनची पॅनल्स आहेत, ते पॅनल्स बनवायचं थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे त्याची ओव्हरऑल कॉस्ट जास्त जाते आणि सर्वसामान्याला अफोर्डेबल नाही. मग 70% पर्यंत ऍक्सेप्ट करतात, म्हणजे गव्हर्नमेंट पे करतात. त्या अगेन्स्ट तुम्हाला ते अवेअरनेस यावं, हे उद्देश आहे त्याच्यामागचा. म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट साईडने तर तो आता ऍक्च्युली गव्हर्नमेंट पेट्रोल डिझेलला एवढं खर्च करतो. आपलं मोस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, अर्निंग कुठले टॅक्सेसचे गोळा होऊन आणि पैसे आहेत ना, जास्त हे ह्याच्यासाठी जातात. राईट, पण हे असं ग्रोथ तुम्हाला दिसते. दुसरा, कार्बन डायऑक्साईडचा मेजर प्रॉब्लेम जर बघितला, कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनला डिस्प्लेस करतो. आपण म्हणतो की इंडस्ट्रीच्या चिमण्या अशा खूप उंच असल्यानंतर चांगलं राहतं, पण ते खाली येतं गॅस. तिकडे आपल्या गाडीचे सायलेन्सर खाली टेकाचेच राहतात जमिनीला. राईट, पण त्याच्यातलाही धूर असा वर येतो. एक सायन्सच्या कन्सेप्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो प्रत्येक मॉलिक्युलवर, त्याच्या मासच्या, M×G म्हणतो. सायन्सची पोर असेल तर तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक बॉडीवरती M×G ऍक्ट होतो. कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल मध्ये एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन आहे. ह्या तिघांचं मिळून जे होणारं मास आहे, ह्या मास वरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, तो कार्बन डायऑक्साईडला स्टेबल करतो 5 ते 7 फूट मध्ये. आणि जगातले सगळेच नाक, नोज, सगळ्याचेच हेड 5 ते 7च्या मध्ये, मॅक्झिमम सगळेच. खूप अबनॉर्मल केस आहे हाईट कमी किंवा त्याच्यावरील. राईट, म्हणजे बिलो 1% आहे ती कॉम्पोजिशन, म्हणजे पर्सन. पण मेजर ह्या झोन मध्ये एक थिक झोन तयार होतो कार्बन डायऑक्साईडचा, आणि आपल्याला मग त्या झोन मधला ऑक्सिजन बाहेर काढून टाकला आणि त्याची जागा कार्बन डायऑक्साईडने घेतली जाते. त्याच्यामुळे आपल्याला गर्दीच्या ठिकाणी अनकम्फर्ट होतं. औरंगाबादला जर बुलबुली प्लेस मध्ये गेलात तुम्ही, किंवा एखाद्या थिएटर मध्ये असाल, एखाद्या लग्नाच्या घाई गर्दीत असाल तुम्ही, तर तुम्हाला त्रास होतो, कारण त्या ठिकाणी ऑक्सिजनची लेवल कमी झालेली असते. आपण सकाळी शोधतो पुणे एरियामध्ये आपण वॉक केलेला बरा, तिकडे ऑक्सिजन झोन असेल, विचार करतो. त्याच्यामुळं लहान लेकरं चिडचिड, किरकिर, मोठी माणसं चिडचिड दिसते, सिनियर सिटीजन. आपण कसं तर आपण आपला भाता जरा फास्ट करतो आणि आपण ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतो. राईट, पण दॅट क्रिएट्स अ प्रेशर ऑन युअर लंग्स.
हे जे कॉम्प्रोमाइज करतो आपण जर इंडिया जर बघितलं तर अनफॉर्च्युनेटली एक फॅशन झाली आपल्याकडे खेड्यातून सिटीकडे शिफ्ट व्हायची. अनमॅनेजेबल सिटी झालेले आहेत आणि अनमॅनेजेबल लाईफ आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. त्याचा इफेक्ट आपण बघतोय. एव्हरी फॅमिलीमध्ये तुम्हाला 60-70% लोक शुगर बीपीने सफर आहेत. फक्त हे तुम्हाला मॅनेज होत नसल्यामुळं. मॅनेज होत नाही म्हणजे काय, अजून आपल्याला कुठं ताळमेळ लागत नाही की दुधाचं उत्पन्न आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन. दुधाचं म्हणतो मी, डायरेक्ट दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाचा तर विचारच करू नका. दूध मिळणार आणि घरोघरी पोहोचणार ह्या दुधामध्येच मेळ लागत नाही. राईट, म्हणजे प्रोडक्शन कमी वाटतं आणि डिस्ट्रीब्युशन जास्त वाटतं. मग सगळे बेकरी प्रोडक्ट हे दुधावरच आहेत. पनीर तुमचं दुधावरच आहे, विचारच करू नका कुठून दूध येत असेल त्यासाठी. सेम तेलाच आहे. आम्ही ज्यावेळेस तुमच्या वयात होतो त्यावेळेस असं रोडच्या साईडने जाताना तीळ दिसायचं, कुठं तर सोयाबीन दिसायचं, हे आपलं सोयाबीन म्हणतो, करडी दिसायचं, आंबाडी दिसायची. राईट, ते आता कुठंच दिसत नाही आणि तेलाचा यूज वाढलेला. राईट, काही कंपन्यांनी तुम्ही बघा, जेमिनीवरती एक खाली लाईन असते, त्यांच्याकडून त्यात पाम तेल 15-20% ऍड करण्याचं त्यांनी गव्हर्नमेंट कडून परमिशन घेतलेलं आहे. आणि हे दिसणारं भेसळ आपण ऍक्सेप्ट करतोय. बाकीचे सगळेच आपण शेतकऱ्याचीच मुलं आहेत, उत्पन्न वाढवण्यासाठी आपण काय काय करतो आपल्यालाच माहिती आहे. हे सगळं आपण ऍक्सेप्ट करतो आणि एक 20-25% आपण आपलं वय कॉम्प्रोमाइज करून घेतलं. एज तुमचं कमी झालंय सगळ्यांचं, अवरेज एज एक 15 ते 20 वर्षाने कमी झालंय. आणि अनफॉर्च्युनेट हे सगळं फक्त अनमॅनेज. आपल्याला काय वाटतं की आपली पुढची पिढी तर एखाद्या वेळेस शहरात गेल्यानंतर आपण थोडं ऍडजस्ट करू, सहन करू आणि त्यांना मोठं करू, त्यांना शिकू, हे असं असं आपण मोठी मोठी स्वप्न बघतो आणि त्या स्वप्न साकार व्हायच्या अगोदरच आपण संपतो. हे एक जनरल ट्रेंड तयार झालेला आहे, अनफॉर्च्युनेट आहे. एक तर तुमच्याकडे ही जबाबदारी आहे किंवा ग्लोबलायझेशन आपण आज हातातल्या देशामध्ये काय चालू आहे त्याचा इफेक्ट डायरेक्ट इथं होतोय. मग आपण कशाला ह्या गावातून औरंगाबादला जाण्याचा विचार करावा, इथंच सगळं व्यवस्थित करून घ्यावं. सगळ्या सिस्टम एवढ्या इझी झालेल्या आहेत, तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत, ह्याच्यामधून तुम्हाला. पण एक जबाबदार नागरिक म्हणून जर आपण इंडियामध्ये जर बघितलं तर युवकांचा देश म्हणून बघितलं जातं. राईट, युवकांचा देश. पॉप्युलेशन, मेजर पॉप्युलेशन हे युवक आहेत, हे दुसऱ्या कोणत्या देशाकडे नाही. जसं आपला देश हा मेट्रो सिटी देणारा हा जगातला पहिला देश आहे, नंबर 1चा. राईट, आणि हे फास्ट ग्रोथ चालू आहे. सिटींची ग्रोथ जी आहे ना थोडी फास्ट चालू आहे की जर 10 वर्षापूर्वीच जर पुणे बघितलं, हे मुंबई बघितलं, हे आजचं पुणे. 10 वर्षापूर्वीच पुणे जर बघितलं, आजचा औरंगाबाद आहे. राईट, आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण ह्याच्यातून आपल्याला थोडस वाट काढण्याची गरज आहे आणि ती तुमच्यावर जबाबदारी. तुम्ही जर सिरियसली विचार केलात तर त्या सेलिब्रेशन मध्ये 2047ला तुम्ही आमच्यासारखे कुठेतरी वक्ते असाल. त्या अप्रोचने तुम्ही जावं असं अपेक्षित आहे. कारण अवेअरनेसची खूप गरज आहे. आपण डेव्हलप्ड कंट्रीकडे चालू तर डेव्हलपिंग कंट्री करून स्टील आपण आज आपल्या आई वगैरे घरी आपण बघतो तर आणखीन रात्री एक वेळेस उठून बघतात की खरंच आपण गॅस बंद केलाय, उच दचकल्यासारखं होतं त्यांना. एक दरवाजा हे उघडा राहिला तर चालतो पण गॅस बघतात. कारण ते आपण हे रिस्क कशामुळे घेतोय, म्हणजे हे रिस्क का घेत नाहीत आपण, किंवा हे अवेअरनेस नाहीये आपल्याकडे तेवढं अजून लोकांपर्यंत आपण व्यवस्थित आहे. कारण ह्याला सोर्स आहेत, पेट्रोल डिझेलला सोर्स आहेत, हायड्रोजन वापरला जातो, हायड्रोजनला सोर्स आहे. जर जागतिक लेवलवर जर पाण्याचं जर कॉम्पोजिशन बघितलं तर 80% पार्ट हा पाण्याने कव्हर झालेला आहे. मग त्या पाण्यामध्ये एक वॉटर मॉलिक्यूल आपल्याला एक हायड्रोजन मॉलिक्यूल देतो. एक हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजे तसं जर हायड्रोजन जर
आपण आता पेट्रोल डिझेल भरतो तेवढं जर हायड्रोजन जर भरला व्हेकल मध्ये, तर तुम्हाला कंटिन्यू वापरलं तरी महिना दीड महिना तुम्हाला काही डिझेल किंवा पेट्रोल सारखं तुम्हाला भरायची गरज नाही, कंटिन्यू वापरलं तर. आणि साईड प्रॉडक्ट नाहीये, कार्बन डायऑक्साईड येत नाही त्यातून बाहेर, पाणी येतो बाहेर. ऑक्सिडेटिव्ह बर्निंग राहते, फ्युएल आपण वापरतो म्हणजे काय ऑक्सिडेटिव्ह बर्निंग राहते. पण आपण हिथं एलपीजीलाच घाबरतो, तर हायड्रोजनला किती घाबरावं? कारण हायड्रोजन म्हणजे एक तुम्ही हायड्रोजन बॉम्ब कॅरी केल्यासारखं आहे व्हेकल मध्ये. हे अवेअरनेस होणं गरजेचं आहे. ह्याच्यात ही एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती, की लोकांना सांगणं बाबा आपण काय करतो. हे फ्युएल बर्निंग मी जस्ट आहे बर्निंग इश्यू म्हणून मी तुम्हाला त्याच्यावरच बोलतो. आपल्याकडे काय झालंय की हे व्हेकल वापरणं म्हणजे एक फॅशन झालेली आहे. एका घरामध्ये एक दोन टू व्हीलर असतात, एखादी बुलेट असते, त्यात एखादी स्कूटी असते, राईट. स्कूटी चालवणाऱ्याला आपली आपली स्कूटी ड्राईव्ह वाटते, बुलेट चालवणाऱ्याला आपली आपली बुलेट ड्राईव्ह वाटते, राईट. दोघं जर नवरा बायको नोकरदार असतील तर दोघांनाही इंडिपेंडंट फोर व्हीलर लागतात. ह्याचा इफेक्ट काय झाला? पर पर्सन एक व्हेकल झाली. मग काय, ज्या ठिकाणी आपण अगोदर वॉकेबल जात होतो त्या ठिकाणी आपण स्कूटी काढतो, राईट. ज्या ठिकाणी व्हेकल न जात होतो त्या ठिकाणी आता आपण फोर व्हीलर काढतोय. ऑफकोर्स मी तुम्हाला थांबाचं म्हणत नाही, पण नीड बेस्ड असावं. नीड बेस्ड. आपण जर सहज मुलांना विमानानं फिरवायचं आहे म्हणून जर आपण विमानानं फिरत असेल, तर अलीकडे अवेअरनेस म्हणून जसं सिगरेटच्या पॉकेटवरती फोटो असतो बघा कशाचा, तसं विमानाच्या तिकिटावरती खाली लाईन असते, अलीकडे लाईन येते खाली, की तुमच्या चेअरसाठी, तुमच्या एका सीटसाठी एवढा कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होतोय. जस्ट इमॅजिन करा, अजितदादाच्या ह्याच्यामध्ये 400 लिटर हाय क्वालिटी फ्युएल होतं. फक्त त्यांची जबाबदारी काय होती की तिथून बारामतीला यायचं आणि बारामतीहून माघारी जायचं. तेवढ्यासाठी त्यांनी बघा ना किती बर्निंग होते. 4 माणसाला 400 लिटर. आणि हे ऍट द एंड जे काही इफेक्ट होतो एन्व्हायरमेंटल इफेक्ट, हा कुठं तर थांबवायचा आहे. ही इलेक्ट्रिसिटी आपण जे बोलतो आता विहिरी म्हणजे विहीरच्या पंपासाठी असेल, घरासाठी असेल, कुठेतरी आपण हेच करतो की हायड्रोकार्बन बर्न करतो, पेट्रोल डिझेल बर्न करतो, कोळसा बर्न करतो आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपण इकडे डिस्ट्रीब्यूट करतो. मग हा भार कमी करण्यासाठी आपण सोलारवरती शिफ्ट झालेलो आहे. आता विंड एनर्जी ग्रो होते, गव्हर्नमेंट त्याला इन्व्हेस्ट करताय. हे आणि बाकी हाच एरिया नाही, बाकीच्या एरियामध्ये त्या एरियामध्ये चॅलेंजेस आहेत, त्या एरियामध्ये ग्रोथ आहे. हे जे टेक्नॉलॉजीची ग्रोथ आहे ना, आपण बघतोय मेडिकल सायन्स देखील फास्ट जाते. आपल्या अगोदरच्या 2 जनरेशन अगोदरचे जर बघितलं आपण, आपले आजोबा पंजोबा, आणि आजची जर मेडिकल सिस्टीम जर त्याला कनेक्ट केली तर नक्कीच 150+ त्यांचं एज राहिला असतं. त्यावेळेस मेडिकल सिस्टीम तेवढी ग्रो नव्हती. आता अलीकडे काय, एक बंच ऑफ कॅमेरा आपण तोंडातून पोटात पाठवू शकतो, पोटातलं सगळं एक वेगवेगळ्या अप्रोचने अँगलने आपण कॅमेराने त्या फोटोज काढतो आणि ठरवतो मग कुठं ऑपरेशन करायची गरज आहे का, कुठं जस्ट मेडिसिनवर अल्सर निघून जातो. अगोदर तसं नव्हतं, ठरलेलं राहायचं डॉक्टरचं की आलं हे सिम्पटम्स, हे ऑपरेशन, एवढं कट करायचं, एवढे टाके पडतात. अगोदर आता बिगर टाक्याचे ऑपरेशन आलेले. डेफिनेटली आताचे जे चॅलेंजेस आहे 2-3, आता फक्त मेडिकलमध्ये एकच चॅलेंज राहिले किंवा तुमचं डीएनए रिपेअरिंग होत नाही म्हणून कॅन्सर रिकव्हर होत नाही. नक्कीच त्याच्यावर देखील वर्कआउट चालू आहे आणि लवकरच ते देखील सोल्युशन येईल. कारण तिथं बघतो आपण बरंच काही मोठे प्रॉब्लेम आहेत, केमोथेरपी, रेडिएशन, त्याच्यातच तो हा सफर होतो, राईट. पण मेडिकल सायन्स एक्सपेक्टेशन पेक्षा खूप पुढे जात आहे सध्या, राईट. बाकी बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे हे ग्रोईंग
फास्ट दॅन एक्सपेक्टेशनच्या आपल्या फास्ट चाललंय. चार्जिंग विदाउट वायरलेस चार्जिंग चालू झालेत. आपण मोबाईल गाडीमध्ये ठेवला ऑटोमॅटिक चार्ज होऊन जातो. तुम्हाला त्याला कॉर्ड लावायची गरज नाही. राईट. GPS व्यवस्थित तुम्हाला इथं आणून सोडतो. हे असे बरेच काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. बऱ्याच काही ह्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस आहेत. तुम्हाला ह्याच्यात चॅलेंजेस आहेत किंवा जे आज जनरली हे जे काही अनमॅनेज आहे, मॅनेज नाही, लोकांना स्ट्रेस मॅनेज होत नाही. लोकांना बाकीच्या ज्या लोकल गोष्टी आहेत त्या मॅनेज होत नाहीत. लोक लवकर हायपर होतात. राईट. पुन्हा ह्या एज्युकेशन सिस्टीम वरती नर्वसपणा वगैरे हे जे आहे ना, आता जे ट्रान्सफॉर्मेशन होतं NEPच्या द्वारे टेक्निकल बेस म्हणजे तुम्हाला स्किल बेस्ड एज्युकेशन सिस्टीम होते. जे पाश्चात्य देशामध्ये जे डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जी सिस्टीम आहे ते आपल्याकडे अडॉप्ट करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. काही मेरिट्स आहे, काही डिमेरिट्स आहेत, पण येस ऑफकोर्स जर दुसऱ्या बरोबर आपल्याला कॉम्पिट करायचं असेल तर आपल्याला त्यांच्याबरोबर पळावंच लागतं. थोडंसं तुम्हाला मिसमॅच वाटेल पण चांगली सिस्टीम आहे. राईट. तुम्हाला शेवटी कसं आहे, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तो स्कोप तुम्हाला अवेलेबल करून दिल्यानंतर तो इंटरेस्ट प्लस तुम्हाला अवेलेबल रिसोर्सेस ह्याच्यातून ऑफकोर्स काहीतरी इनोव्हेटिव्ह बाहेर येण्याचे चान्सेस मेजर आहेत. राईट. जेणेकरून तुम्हाला वाटतं ना किंवा मी नाही ह्यांच्याकडून डिसिजन घेतली आणि मी ह्या साईडला गेलो, त्या साईडला गेलो, किंवा हा सब्जेक्ट घेतला, तो सब्जेक्ट घेतला, मग तुमची त्याच्यावरची नाराजी, त्याच्यामध्ये येणारे हार्डल्स, तुमचं त्याच्याकडे नसणारं लक्ष, ह्याच्यामुळे तुम्हाला ऑफकोर्स तिथं अपयशच येतं. मग ती अपयश तो सांगणाऱ्याच्या माती मारून आपण मोकळे होतो. तर ह्याच्यातून वे आउट म्हणून ह्या NEP द्वारे तुम्हाला नीड बेस्ड किंवा तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्ही केमिस्ट्रीला आहेत आणि तुम्हाला ड्रामामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला तो ड्रामाचा एखादा कोर्स कसा आहे, अशा प्रकारे बरेच काही तुम्हाला संधी उपलब्ध करून दिलेल्या गेलेल्या आहेत. पण एक जनरल सुजाण नागरिक म्हणून म्हणा किंवा एक जबाबदार फ्युचर सायंटिस्ट म्हणून म्हणा, एक तुमच्याकडून अपेक्षा ह्या आहेत की बाबा तुम्हाला ह्या 1-2-3 प्रॉब्लेम मधून देशाला बाहेर काढणं. एक लोकांना अवेअरनेस वाढवणं. राईट. हे पुन्हा हे जे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याच्याबद्दल बऱ्यापैकी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. जस्ट इमॅजिन करा, एक आयडियल फॅमिली आहे, 4 लोक आहेत घरात, एक 1500 स्क्वेअर फूट वरती 2 मजली घर बांधलेलं आहे, खाली 2-3 रूम, वरती 2-3 रूम, वरी सोलार लावलेला आहे. सोलार वरती त्या घराची इलेक्ट्रिसिटी चालते. उरलेल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये त्यांनी त्यांची एक 4 व्हीलर घेतलेली आहे, त्या 4 व्हीलरची चार्जिंग करतात. दुसऱ्या दिवशी ती रोडनी फिरते, काहीच गॅस बाहेर येत नाही. जस्ट इमॅजिन. असे आयडियल फॅमिलीज फ्युचर मध्ये येणार आहेत. अशा ह्या डायरेक्शन चालू आहे. आता तुम्ही काय बघितलं चाल बरेच ठिकाणी एखादी जर म्हणजे आत्ताच आहे ना गव्हर्नमेंटची स्कीम आहे, सोलारची तुम्हाला वापरून राहिलेली इलेक्ट्रिसिटी MSCB घेते. राईट. अशा प्रकारचे बरेच काही गोष्टी चालू आहेत. तर मी जास्त तुमचा वेळ न घेता मी या ठिकाणी मला ऑर्गनायझरनी बोलवलं, संधी दिली तुमच्याशी हितगुज करण्याची, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.